मित्रांनो, आज आपण ज्या ग्रंथाबद्दल बोलणार आहोत तो फक्त हिंदू धर्माचा धार्मिक ग्रंथ नाही. तो जीवन जगण्याची कला शिकवणारा, मनाला दिशा देणारा आणि प्रत्येक माणसाला योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देणारा अमूल्य ज्ञानसागर आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे श्री भगवद्गीता. भगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील दिव्य संवाद. हा संवाद आजपासून सुमारे 5000 वर्षापूर्वी महाभारताच्या कुरुक्षेत्र युद्धभूमीवर झाला. युद्ध सुरू होण्याच्या काही क्षणापूर्वी अर्जुनाने जेव्हा आपल्या समोर स्वतःचे नातेवाईक, गुरु आणि मित्र उभे पाहिले, तेव्हा त्याच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. त्याचे हात थरथरू लागले, धनुष्य हातातून सुटू लागले. मनात भीती, दुःख आणि संभ्रम उभा राहिला. त्याला वाटलं, असं युद्ध जिंकून मला काय मिळणार? या क्षणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे ज्ञान दिलं त्यालाच भगवद्गीता म्हणतात. भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. प्रत्येक अध्याय जीवनाच्या वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकतो. कर्म कसं करावं, मनावर नियंत्रण कसं ठेवावं, भीतीवर विजय कसा मिळवावा, राग, लोभ आणि अहंकारापासून मुक्त कसं व्हावं, सुख दुःखात स्थिर कसं राहावं आणि शेवटी खऱ्या आनंदाचा मार्ग कोणता, या सर्व प्रश्नांची उत्तरं भगवद्गीतेमध्ये मिळतात. विशेष म्हणजे भगवद्गीता कोणत्याही एका धर्मासाठी किंवा एका काळासाठी लिहिलेली नाही. ती प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे, प्रत्येक गृहस्थासाठी आहे, प्रत्येक व्यावसायिकासाठी आहे, प्रत्येक नेत्यासाठी आहे आणि आयुष्यात कधी ना कधी गोंधळलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. आज जगभरातील मोठमोठे उद्योगपती, वैज्ञानिक, मानसशास्त्रज्ञ आणि नेतृत्वज्ञानी भगवद्गीतेतील विचारांचा अभ्यास करतात. कारण काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, जग बदललं, पण माणसाच्या मनातील भीती, इच्छा, दुःख आणि संघर्ष आजही तसाच आहे. म्हणूनच भगवद्गीता आजही तितकीच महत्त्वाची आहे जितकी ती हजारो वर्षापूर्वी होती. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भगवद्गीतेतील 111 असे विचार जाणून घेणार आहोत जे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. चला आता सुरुवात करूया पहिल्या विचारापासून. विचार पहिला, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. मित्रांनो, जर भगवद्गीतेतील एकच श्लोक संपूर्ण जगात सर्वात जास्त प्रसिद्ध असेल तर तो म्हणजे तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्या कर्माच्या फळावर नाही. आता प्रश्न असा पडतो, याचा अर्थ काय? आपण मेहनत करायची पण परिणामाची अपेक्षाच ठेवायची नाही का? नाही, भगवान श्रीकृष्ण तसं म्हणत नाहीत. ते म्हणतात परिणामाचं नियोजन करा, ध्येय ठेवा, पण परिणामाची भीती, चिंता करत बसू नका. कारण चिंता तुमची ऊर्जा संपवते, तुमचा आत्मविश्वास कमी करते आणि वर्तमानात चांगलं काम करण्याची शक्ती हिरावून घेते. उदाहरणार्थ, एका विद्यार्थ्याला परीक्षा द्यायची आहे. तो अभ्यास करण्याऐवजी सतत विचार करत राहिला, जर मी नापास झालो तर? लोक काय म्हणतील? माझं करिअर संपेल तर तो अभ्यासावर लक्ष देऊ शकेल का? नाही, कारण त्याचं मन भविष्याच्या भीतीत अडकलेलं असेल. हेच आपल्या आयुष्यातही घडतं. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपण विचार करतो, तोटा झाला तर? नवीन काम सुरू करण्यापूर्वी लोक हसले तर? नातं जपताना ते नातं तुटलं तर? अशा हजारो भीती आपल्या मनात आधीच परिणाम निर्माण करतात. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, आज जे काम तुझ्या समोर आहे ते पूर्ण मनाने कर. कारण आजच उत्तम कर्म उद्याचं उत्तम परिणाम घडवतं. एक शेतकरी बी पेरतो. तो रोज बी उकरून पाहत नाही की झाड आलं का. तो फक्त पाणी घालतो, काळजी घेतो आणि निसर्गावर विश्वास ठेवतो. तसंच तुम्हीही तुमचं कर्म प्रामाणिकपणाने करत राहा, फळ योग्य वेळी नक्की मिळेल. लक्षात ठेवा, यशाचा सर्वात मोठा शत्रू अपयश नसतो, तर परिणामाची सतत चिंता करत असणे तो सगळ्यात मोठा शत्रू आहे. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी माझं 100% देईन, बाकीचं ईश्वरावर सोडून दे. कारण जेव्हा कर्म प्रामाणिक असतं तेव्हा फळ उशिरा मिळालं तरी योग्यच मिळतं. आता आपण पुढे पाहणार आहोत विचार क्रमांक 2.
मनावर विजय मिळवणारा माणूसच खरा विजेता असतो. मित्रांनो, आपण अनेकदा असं म्हणतो, माझं मनच माझं ऐकत नाही. कधी राग येतो, कधी भीती वाटते, कधी आळस येतो, कधी नको त्या गोष्टींचा विचार सतत डोक्यात फिरत राहतो आणि मग आपण स्वतःलाच दोष देतो. पण भगवान श्रीकृष्ण सांगतात, मन हे तुमचं सर्वात मोठं मित्रही आहे आणि सर्वात मोठं शत्रूही आहे. ज्याने मनावर नियंत्रण मिळवलं त्याला बाहेरचं जग जिंकण्याची गरजच उरत नाही, कारण त्याने स्वतःवरच विजय मिळवलेला असतो. विचार करा, दोन माणसांवर एकच संकट येतं. पहिला माणूस घाबरतो, रडतो, स्वतःला दोष देतो आणि हार मानतो. दुसरा माणूसही दुःखी होतो, पण तो स्वतःला सावरतो. तो विचार करतो, ही परिस्थिती कायमची नाही, मी यातून मार्ग काढेन. दोघांची परिस्थिती सारखी असते, पण फरक त्यांच्या मनात असतो. भगवद्गीता आपल्याला शिकवते, बाहेरच्या परिस्थितीपेक्षा तुमच्या मनाची अवस्था जास्त महत्त्वाची आहे. जर मन शांत असेल तर मोठं संकटही लहान वाटतं, आणि जर मन अस्थिर असेल तर छोटी अडचणीही डोंगरासारखी वाटतात. आजच्या काळात लोकांकडे पैसा आहे, मोठी घरं आहेत, महागड्या गाड्या आहेत, पण मन शांत नाही. कारण त्यांनी बाहेरचं सगळं जिंकलं, पण स्वतःच्या मनाला जिंकण्याचा प्रयत्न केला नाही. श्रीकृष्ण म्हणतात, मनाला जबरदस्तीने दाबू नका, त्याला योग्य दिशा द्या. जसं एखाद्या लहान मुलाला प्रेमाने समजावावं लागतं, तसंच मनालाही संयमाने योग्य मार्गावर आणावं लागतं. यासाठी रोज काही मिनिटं शांत बसा, स्वतःशी संवाद साधा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, आज माझं मन कशामुळे अस्वस्थ आहे? जेव्हा तुम्ही मनाचं निरीक्षण करायला शिकाल, तेव्हा मन हळूहळू तुमचं ऐकायला लागतं. लक्षात ठेवा, जो स्वतःच्या मनावर राज्य करतो त्याच्यावर जगातील कोणतीही परिस्थिती राज्य करू शकत नाही. म्हणून आजपासून एक सवय लावा, बाहेरचं जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनाला समजून घ्या. आणि कारण खरा विजय इतरांवर नसतो, तो स्वतःच्या मनावर असतो. विचार क्रमांक 3, बदल हा जीवनाचा शाश्वत नियम आहे. मित्रांनो, जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, या जगात अशी कोणती गोष्ट आहे जी कधीच बदलत नाही? थोडा विचार करा. ऋतू बदलतात, दिवस रात्र बदलतात, वय बदलतं, शरीर बदलतं, लोक बदलतात, परिस्थितीही बदलते, अगदी आपले विचारसुद्धा बदलतात. मग एकच गोष्ट कायम आहे, ती म्हणजे बदल. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, या जगात जे जन्माला आलं आहे त्याचा एक दिवस अंत होणारच आहे, आणि जे संपलं आहे त्यातून पुन्हा नव्याची सुरुवात होणारच आहे. म्हणजे प्रत्येक शेवटामध्ये एका नव्या सुरुवातीचं बीज दडलेलं असतं. पण आपण काय करतो? आपल्याला बदलाची भीती वाटते, नवीन नोकरीची भीती वाटते, नवीन शहराची भीती, नवीन नात्याची भीती, अपयशाची भीती. कारण आपल्याला वाटतं जे आहे तेच कायम राहावं, पण जीवन कधीच स्थिर राहत नाही. कल्पना करा, जर झाडाने ठरवलं असतं, मी माझी जुनी पानं कधीच गळू देणार नाही, तर नवीन पालवी कशी फुटली असती? जर नदीने म्हटलं असतं, मी पुढे वाहणारच नाही, तर ती नदी राहिली असती का? नाही, ती डबकं बनली असती. माणसाचं आयुष्यही असंच आहे. जे लोक बदल स्वीकारतात ते पुढे जातात, जे बदलाला विरोध करतात ते तिथेच अडकून राहतात. आज कदाचित तुमच्या आयुष्यात कठीण काळ असेल, कदाचित व्यवसायात नुकसान झालं असेल, नातं तुटलं असेल, किंवा एखादी मोठी संधी हातातून गेली असेल. पण स्वतःला एक गोष्ट आठवण करून द्या, ही परिस्थिती कायमची नाही. जसं रात्र कायम राहत नाही, तसंच दुःखही कायम राहत नाही. आणि जसं सकाळ नक्की होते, तसंच आशेचा नवीन दिवसही नक्कीच उगवतो. भगवद्गीता आपल्याला शिकवते, बदलाला घाबरू नका, त्याचं स्वागत करा. कारण अनेकदा ईश्वर तुमच्याकडून काहीतरी काढून घेतो, ते तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही, तर त्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट देण्यासाठी. म्हणून पुढच्या वेळी आयुष्यात एखादा मोठा बदल झाला तेव्हा घाबरण्याऐवजी स्वतःला विचारा, कदाचित हा बदल मला माझ्या अधिक चांगल्या भविष्याकडे घेऊन जात असेल. लक्षात ठेवा, जीवनात बदल अटळ आहे, पण त्या बदलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या हातात आहे. आता आपण पाहणार आहोत विचार क्रमांक 4,
राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? एका क्षणाचा राग अनेक वर्षाचं नातं तोडू शकतो. एका क्षणाचा राग करिअर उद्ध्वस्त करू शकतो. एका क्षणाचा राग आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकतो. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने रागाबद्दल अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. ते म्हणतात, रागातून मोह निर्माण होतो. मोहामुळे स्मृतीचा नाश होतो. स्मृती नष्ट झाली की बुद्धीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाला की माणसाचं पतन निश्चित होतं. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचं सत्य दडलं आहे. विचार करा, जेव्हा तुम्हाला खूप राग येतो तेव्हा तुम्ही शांतपणे विचार करता का? नाही. त्या क्षणी आपण फक्त भावना ऐकतो. शब्दांचा विचार करत नाही. परिणामांचा विचार करत नाही. समोरच्या व्यक्तीचाही विचार करत नाही. आणि नंतर राग शांत झाल्यावर एकच वाक्य मनात येतं, मी असं बोलायला नको होतं, मी असं करायला नको होतं. पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, राग हा बाहेरच्या माणसामुळे निर्माण होत नाही, तो आपल्या अपेक्षांमधून निर्माण होतो. आपल्याला वाटतं लोकांनी आपल्या मनासारखं वागावं, सगळं आपल्या इच्छेप्रमाणे घडावं, कोणीही आपल्याला दुखावू नये. आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा राग निर्माण होतो. म्हणून प्रश्न दुसऱ्यांना बदलण्याचा नाही, तर स्वतःच्या अपेक्षा समजून घेण्याचा आहे. कल्पना करा, जर एखाद्याने तुमच्यावर चिखल फेकला तर तुम्हीही त्याच्यावर चिखल फेकणार का? की शांतपणे पुढे जाणार? राग म्हणजे दुसऱ्याला शिक्षा देण्यासाठी स्वतःचं विष पिण्यासारखं आहे. स्वतःच विष पिण्यासारखं आहे. सर्वात जास्त नुकसान समोरच्याचं होत नाही, तर तुमच्या मनाचं होतं. रक्तदाब वाढतो, मन अस्थिर होतं, निर्णय चुकीचे होतात आणि आनंद हळूहळू नाहीसा होतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा राग येईल तेव्हा लगेच उत्तर देऊ नका. एक दीर्घ श्वास घ्या. 10 सेकंद शांत बसा. स्वतःला विचारा, मी जे बोलणार आहे त्याचा मला उद्या पश्चाताप होईल का? हा एक छोटासा प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. लक्षात ठेवा, शक्तिशाली तो नाही जो दुसऱ्याला हरवतो. खरा शक्तिशाली तो आहे जो स्वतःच्या रागावर विजय मिळवतो. आता पुढे पाहूया विचार क्रमांक 5. इच्छा आणि आसक्ती हे दुःखाचं मूळ कारण आहेत का? मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काही लोकांकडे सर्व काही असूनही ते अस्वस्थ असतात आणि काही लोकांकडे फार कमी असूनही ते आनंदी असतात? या मागचं कारण काय? भगवान श्रीकृष्ण याचं उत्तर अतिशय सोप्या शब्दात देतात. ते सांगतात, दुःखाचं खरं कारण परिस्थिती नाही, तर त्या परिस्थितीशी असलेली आपली आसक्ती आहे. आता आसक्ती म्हणजे नेमकं काय? आसक्ती म्हणजे हे मला मिळालंच पाहिजे, ही व्यक्ती माझ्यासोबत कायम राहिलीच पाहिजे, हे यश मला मिळालंच पाहिजे. जेव्हा आपल्या आनंदाची किल्ली आपण एखाद्या व्यक्तीकडे, वस्तूकडे किंवा परिस्थितीकडे देतो तेव्हा दुःखाची सुरुवात होते. कल्पना करा, तुम्ही नवीन मोबाईल घेतला. पहिल्या काही दिवसात तो पाहून खूप आनंद होतो. पण काही महिन्यांनी बाजारात त्यापेक्षा नवीन मॉडेल येतो आणि पुन्हा मन म्हणतं, हा आता जुना झाला, मला नवीन हवा. म्हणजे आनंद किती दिवस टिकला? फक्त काही दिवस. हेच जीवनात प्रत्येक गोष्टीबाबत घडतं. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा मनात जन्म घेते. दुसरी पूर्ण झाली की तिसरी तयार असते. इच्छांचा हा प्रवास कधीही संपत नाही. म्हणून श्रीकृष्ण इच्छा ठेवू नका असं म्हणत नाहीत. ते म्हणतात, इच्छांचे गुलाम बनू नका. ध्येय ठेवा, मोठी स्वप्न पहा, मेहनत करा. पण जर एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही तर स्वतःला तुटू देऊ नका. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. एक सुंदर उदाहरण पाहूयात. समुद्राकडे वाहणाऱ्या नद्या सतत त्यात मिसळतात, पण समुद्र कधी म्हणत नाही, आता पुरे, मला अजून पाणी नको. तो शांत राहतो, स्थिर राहतो. तसंच जीवनात सुख आलं त्याचं स्वागत करा, दुःख आलं त्यालाही स्वीकारा. कारण दोन्ही कायमचे नसतात. जो माणूस प्रत्येक गोष्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो तो शेवटी थकतो. पण जो सोडून देण्याची कला शिकतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी अशा कोणत्या गोष्टीला इतकं घट्ट धरून बसलो आहे ज्यामुळे माझी मनशांती हरवली आहे?
कदाचित ती एखादी व्यक्ती असेल, एखादी जुनी आठवण असेल, एखादा राग असेल किंवा एखादी अपूर्ण इच्छा असेल. भगवद्गीता सांगते, जे सोडता येतं तेच खरं जिंकता येतं. कारण मन जितकं आसक्तीपासून मुक्त होतं तितकंच ते शांत, स्थिर आणि आनंदी होतं. आणि आता आपण पुढे पाहूया विचार क्रमांक 6. अहंकार माणसाचा सर्वात मोठा अदृश्य शत्रू का आहे? मित्रांनो, या जगात अनेक शत्रू आहेत. राग, लोभ, भीती, मत्सर. पण या सगळ्यांपेक्षा एक असा शत्रू आहे जो माणसाला दिसतच नाही आणि म्हणूनच तो सर्वात धोकादायक ठरतो. तो म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे फक्त मोठेपणा मिरवणं नाही. अहंकार म्हणजे माझ्यापेक्षा कोणीच मोठं नाही, माझंच मत नेहमी बरोबर आहे, मला कोणाची गरज नाही, अशी भावना मनात निर्माण होणं. भगवद्गीता सांगते, ज्या क्षणी माणूस स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो त्या क्षणापासून त्याच्या पतनाची सुरुवात होते. विचार करा, फळांनी भरलेलं झाड कसं असतं? ते नेहमी खाली झुकलेलं असतं. पण ज्यावर फळं नसतात ते झाड ताठ उभं असतं. याचा अर्थ काय? ज्ञान वाढलं की नम्रता वाढली पाहिजे, पैसा वाढला की माणुसकी वाढली पाहिजे, यश मिळालं की कृतज्ञता वाढली पाहिजे. पण अनेकदा उलटं होतं. थोडं यश मिळालं की माणूस इतरांना कमी लेखायला लागतो. त्याला वाटू लागतं की हे सगळं मी एकट्याने केलं. पण श्रीकृष्ण सांगतात, तुमच्या यशामागे फक्त तुमची मेहनत नसते. तुमचे आई वडील, तुमचे गुरु, तुमच्यासोबत कायम काम करणारे लोक, समाज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वराची कृपा. या सगळ्यांचा त्यात वाटा असतो. म्हणून यश आलं की मी हा शब्द कमी करा आणि आपण हा शब्द वाढवा. महाभारतात दुर्योधनाकडे प्रचंड शक्ती होती, मोठं सैन्य होतं, संपत्ती होती. पण त्याचा अहंकार इतका मोठा झाला की त्याला सत्य दिसेनासं झालं. दुसरीकडे अर्जुन अतिशय पराक्रमी योद्धा असूनही तो श्रीकृष्णासमोर नम्रतेने म्हणतो, मला मार्ग दाखवा. आणि म्हणूनच ज्ञानाचा प्रकाश अर्जुनाला मिळतो. लक्षात ठेवा, जो माणूस शिकणं थांबवतो तो वाढवणंही थांबवतो. आणि जो म्हणतो मला सगळं माहीत आहे, तो नवीन काही शिकू शकत नाही. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या आयुष्यात असा कोणता अहंकार आहे जो मला पुढे जाण्यापासून रोखत आहे? कदाचित तो पैशाचा असेल, ज्ञानाचा असेल, पदाचा असेल किंवा सौंदर्याचा असेल. भगवद्गीता सांगते, अहंकार जितका मोठा तितकी मनाची शांती लहान. पण नम्रता जितकी मोठी तितकं जीवन सुंदर होत जातं. म्हणून आजपासून यश मिळालं तर गर्व करू नका, अपयश आलं तर खचू नका. दोन्ही परिस्थितीत नम्र राहा, कारण नम्र माणूसच खऱ्या अर्थाने महान बनतो. आता पुढे पाहूयात विचार क्रमांक 7. भीतीवर विजय कसा मिळवायचा? मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते जी त्याला पुढे जाण्यापासून थांबवते. ती गोष्ट म्हणजे भीती. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, पैसे संपतील याची भीती, नातं तुटेल याची भीती, आजाराची भीती, मृत्यूची भीती. या भीतीमुळे कित्येक लोक आयुष्यभर स्वतःची स्वप्न अपूर्णच करू शकत नाहीत. पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, भीती ही बाहेरच्या परिस्थितीत नसते, ती आपल्या मनात निर्माण होते. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनही घाबरला होता. तो महान योद्धा होता, त्याने अनेक युद्ध जिंकली होती. पण त्या दिवशी त्याच्या हातातून गाडीव धनुष्य निसटत होतं. डोळ्यात अश्रू होते, शरीर थरथरत होतं. तो श्रीकृष्णांना म्हणाला, माझ्याकडून हे युद्ध होणार नाही. आता विचार करा, जर अर्जुनासारखा पराक्रमी योद्धा घाबरू शकतो तर आपल्याला भीती वाटणं ही काही कमजोरी नाही. कमजोरी तेव्हा असते जेव्हा आपण भीतीपुढे हार मानतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भीती घालवण्यासाठी एक मोठं सत्य सांगतात. तू शरीर नाहीस, तू अमर आत्मा आहेस. ज्याला स्वतःच्या आत्म्याची ओळख होते त्याची भीती हळूहळू कमी होऊ लागते. कारण त्याला समजतं, परिस्थिती बदलते, शरीर बदलतं, पण आत्मा कधी नष्ट होत नाही.
आज आपण एखादं नवीन काम सुरू करायचं ठरवतो आणि लगेच मनात आवाज येतो, जर मी अपयशी ठरलो तर? पण स्वतःला एक प्रश्न विचारा, जर मी प्रयत्नच केला नाही तर? अनेक अपयशापेक्षा प्रयत्न न केल्याचा पश्चाताप जास्त वेदनादायक असतो. एका छोट्या मुलाला चालायला शिकवताना किती वेळा पडावं लागतं? 10 वेळा, 20 वेळा, कदाचित 100 वेळा. पण तो पडण्याची भीती बाळगत नाही. म्हणूनच एक दिवस तो आत्मविश्वासाने चालायला शिकतो. जर तो पहिल्याच पडल्यानंतर म्हणाला असता, मी पुन्हा चालणार नाही, तर तो आयुष्यभर रांगत राहिला असता. आपल्या आयुष्यातही असंच आहे. तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करणार असाल, नवीन कौशल्य शिकणार असाल किंवा एखादं मोठं स्वप्न पूर्ण करणार असाल तर भीती येणारच. पण लक्षात ठेवा, धैर्य म्हणजे भीती नसणं नाही. धैर्य म्हणजे भीती असूनही योग्य पाऊल उचलणं. भगवद्गीता सांगते, भीतीवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग्य कर्म करा, ईश्वरावर विश्वास ठेवा आणि परिणामाची चिंता सोडून द्या. कारण जेव्हा विश्वास भीतीपेक्षा मोठा होतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. आज स्वतःला एक वचन द्या, मी भीतीमुळे माझी स्वप्न सोडणार नाही. मी प्रयत्न करेन, कारण भगवान श्रीकृष्ण माझ्या सोबत आहेत. लक्षात ठेवा, भीती तुमचा मार्ग अडवू शकते, पण तुमचं भविष्य ठरवू शकत नाही. भविष्य ठरवतात तुमचे धैर्य आणि तुमची कर्म. मित्रांनो, आज आपण भगवद्गीतेतील पहिले 7 अमूल्य विचार समजून घेतले. हे विचार फक्त ऐकण्यासाठी नाहीत, तर आयुष्यात जगण्यासाठी आहेत. लक्षात ठेवा, भगवद्गीता तुमचं नशीब बदलत नाही, ती तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलते. आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा आयुष्य आपोआप बदलू शकतं. पण हा तर फक्त आपल्या ज्ञानसागराचा प्रवास सुरुवात आहे. पुढील भागात आपण भगवद्गीतेतील आणखी असे गहन विचार जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला राग, चिंता, मत्सर, ताण, मोह, आत्मविश्वास आणि अंतर्मनाच्या शांततेचं खरं रहस्य शिकवतील. म्हणून हा व्हिडिओ इथेच थांबवू नका. जर तुम्हाला भगवद्गीतेचे 111 जीवन बदलणारे विचार पार्ट 2 पाहायचा असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये फक्त पार्ट 2 असं नक्की लिहा. तुमचा प्रत्येक कमेंट मला पुढचा भाग लवकर घेऊन यायची प्रेरणा देईल. शेवटी भगवद्गीता वाचणं ही सुरुवात आहे, पण तिच्या शिकवणीनुसार जगणं हीच खरी साधना आहे. पुन्हा भेटूया भगवद्गीतेच्या आणखीन जीवन बदलणाऱ्या विचारांसह पुढील भागात. धन्यवाद.